मित्रांनो, सरकार कर्जमाफी करेल या आशेवर शेतकरी आहेत. भाजप महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी काय केलं होतं? मोठमोठी आश्वासने दिली. शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, तर शेतकऱ्यांची आम्ही कर्जमुक्ती करू, अशी मोठमोठी आश्वासने दिली. त्यातच 10 मार्चपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी, कर्जमुक्ती होणार आहे, अशी देखील सर्वत्र चर्चा आहे. अशाच मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातून आता एक मोठी न्यूज आलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा धक्का बसलेला आहे. त्यातच जिल्हा बँकेने, जिल्हा मध्यवर्ती बँकेने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जे शेत आहेत त्याच्यावर कब्जा करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी जर कर्ज नाही भरले तर आम्ही तुमच्या शेताला कब्जा करू आणि आम्ही तुमचं शेत विकून आम्ही त्या विकलेल्या पैशातून आम्ही आमचं कर्ज भरून काढू, असं यवतमाळ जिल्हा बँकेने हे पाऊल उचललेलं आहे. त्यातच मित्रांनो झालेलं असं की 10 मार्चपासून जवळपास राज्यातील 31,000 कोटी जवळपास ही थकबाकी शेतकऱ्यांवर आहे. तर अशातच शेतकऱ्यांची जे कर्जमाफी आहे, तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये दुष्काळ म्हणजे 50 पेक्षा कमी आणेवारी आली होती आणि दुष्काळ जाहीर झालेला होता. पीक विम्यासंदर्भात जरी बघायचं झालं तरी पीक विम्यासंदर्भात सुद्धा 25% अग्रिमची अधिसूचना काढण्यात आलेली आहे. तरीसुद्धा यवतमाळ जिल्ह्यातील जी जिल्हा बँक आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर कब्जा करण्याचं ठरवलेलं आहे. खरं तर मित्रांनो, शेतकऱ्यांच्या शेतावर कब्जा करण्याचं हे कारण नाही आहे आणि हे अधिकारसुद्धा नाही आहे. तरीसुद्धा या जिल्हा मध्यवर्ती बँकेने हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे. अशाच मित्रांनो काय झालेलं होतं, निवडणुकीच्या अगोदर महाविकास आघाडी सरकार काय म्हणलं की आम्ही तुमची कर्जमाफी करू, म्हणजे कर्जमाफी, आणि महायुती सरकार काय म्हणलं आम्ही तुमची कर्जमुक्ती करू. आता कर्जमाफी आणि कर्जमुक्तीमधला फरक बघायचं झालं तर कर्जमाफी म्हणलं तर 2 लाखापर्यंत 5 लाखापर्यंत अशी या प्रकारची ठरवून एक आकडा ठरवलेला असतो, त्यानुसार कर्जमाफी होत असते. परंतु महाविकास आघाडीचं हे जे आश्वासन बघितलं आणि महायुती सरकारनं काय केलं, मग आम्ही तुमची कर्जमाफी नाही तर आम्ही तुमची कर्जमुक्ती करू, असं ठरवलं. मग अशातच मित्रांनो काय झालेलं आहे की जवळपास शेतकऱ्यांवर 31,000 कोटीपर्यंतचा कर्जाचा बोजा आहे. आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास 1,30,000 शेतकऱ्यावर हे कर्जाचा बोजा आहे आणि महायुती सरकारनं काय म्हणले की आम्ही तुमची कर्जमुक्ती करू, आम्ही तुमचे सातबारे कोरे करू. अजित पवार काय म्हणले, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस काय म्हणले, आता 10 मार्चला जो अर्थसंकल्प येणार आहे तर त्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीवर आम्ही निर्णय घेणार आहोत, शासन निर्णय जाहीर होणार आहे. आणि मित्रांनो, आणि हे जे 2017, 18, 19ला देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेससुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी कमी अधिक प्रमाणात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. त्यानंतर ते कर्जमाफीबद्दल विसरूनच गेले होते. परंतु आत्ता जे निवडणुकीच्या तोंडावर जे त्यांनी आश्वासनं दिली होती, फेकॉलॉजी केली होती, एकंदरीत बघायचं झालं तर ही फेकॉलॉजीच ग्राह्य धरण्यात आलेली आहे. कारण की एकंदरीत शेतकरी, सर्व शेतकरी ज्यांच्यावर कर्ज आहे, बँकेची कर्ज आहेत, ते शेतकरी कर्जमाफीची, कर्जमुक्तीची वाट बघून राहिलेले आहेत. आता ज्या शेतकऱ्यांकडे पैसा आहे, म्हणजे जे शेतकरी ही कर्ज परतफेड करू शकतात, ते शेतकरीसुद्धा सरकारच्या निर्णयाची वाट बघत आहेत, सरकारच्या कर्जमाफी, कर्जमुक्तीची वाट बघत आहेत. त्यांनासुद्धा काय वाटतं आहे बुवा, आमच्याकडे जरी पैसा असला तरीसुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, कर्जमुक्ती होणार आहे, मग आम्ही का ही कर्ज परतफेड करावी. तर या आशेवर सर्व शेतकरी थांबून राहिलेले आहेत. आणि बघायचं झालं तर ही 31,000 कोटींच्या घरात ही आकडा गेलेला आहे शेतकऱ्यावरचा कर्जाचा बोजाचा. त्यानंतर मित्रांनो, शेतकऱ्यांची जवळपास हे जे आकडा आहे तर हा आकडा थकीत राहिलेला आहे शेतकऱ्यावर. आणि महायुती सरकारनं जवळपास अजित पवारांनी घोषणा केली होती. आता बघायचं झालं तर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना भिकाऱ्यांची दर्जा दिलेला होता. एकंदरीत बघायचं झालं हे सरकार शेतकऱ्यांवर म्हणजे शेतकऱ्यांना भिकाऱ्याच्या समान ठेवत आहे. आणि सरकारचं म्हणणं असं आहे की बुवा शेतकरी हे 1 रुपयात आम्ही जे पीक विमा देतोय तो भिकाऱ्याला 1 रुपया दिल्यासारखं आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देतोय. अशातच यवतमाळमध्ये अग्रिमच्या अधिसूचनासुद्धा काढण्यात आलेली होत्या 25%. आणि जिल्हा बँकेने 10 मार्चपर्यंत वाट बघायला पाहिजे होती यवतमाळमध्ये. त्यांनी वाट न बघता शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचं ठरवलं. शेतकऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांचे जे शेत आहे त्याच्यावर आम्ही कब्जा करणार आहोत आणि ते कब्जा केल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचं शेत विकून जो पैसा येईल त्या पैशातून आम्ही शेतकऱ्यांचे जे कर्ज त्यांनी घेतलेलं आहे ती कर्जाची परतफेड कटवून घेणार आहोत, एकंदरीत बघायचं झालं तर. मित्रांनो, हे जे जिल्हा मध्यवर्ती बँकेने पाऊल उचललेलं आहे ते टोकाचं पाऊल हे अतिशय वाईट आहे मित्रांनो. शेतकऱ्यांवर जे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्यांचे पीक विमे थकीत आहे 2023 पासून. त्याचबरोबर मित्रांनो, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसला तरी शेतकऱ्यांनी मग परतफेड करायची कुठून. जे शेतकरी गरीब आहेत ते शेतकऱ्यांनी माल विकून किंवा इतर काही गोष्टींमधूनच कर्जाची परतफेड करू शकतो तो शेतकरी. मग त्या
शेतावर कब्जा करणं हे काही योग्य नाही मित्रांनो. 1,30,000 शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा आहे यवतमाळ जिल्ह्यातून. मग 1,30,000 शेतकऱ्यांची कर्ज शेतावर जर कब्जा करायचं म्हणलं तर महाविकास जे जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत त्यांचं हे योग्य पाऊल नाही मित्रांनो. आणि निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने जे मोठमोठे आश्वासने दिलेले आहेत ते सुद्धा पूर्ण करणं आवश्यक आहे. अजित पवार काय म्हणले की येत्या 10 मार्चला जो अर्थसंकल्प होणार आहे त्या अर्थसंकल्पात आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफीबद्दल महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेणार आहोत. एकंदरीत बघायचं झालं तर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जरी नाही केली तर शेतकऱ्यांची कमीत कमी कर्जमाफी मिनिमम 2 लाखापर्यंत तरी कर्जमाफी करायला पाहिजे. आणि मित्रांनो जवळपास मला वाटते 2018-19ला देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी अशीच आश्वासनं दिली होती. मला वाटतं 50-60% शेतकऱ्यांची कर्जमाफीसुद्धा केलेली होती. आणि या निवडणुकीपूर्वीसुद्धा जवळपास 7-8 महिने लोटून गेलेले आहेत निवडणुकीला आणि अद्यापही शेताच्या कर्जमाफीबद्दल कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आता काही शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलेले होते ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले होते तर मग त्या शेतकऱ्यांनी कर्ज परतफेड केली नसल्यामुळे तर बँकांनी काय केलेले त्यांची खाती गोठवली आहेत. त्यांचे खाते फ्रीज केलेले आहेत. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं त्यांना शेतीचे पैसे जे नुकसान भरपाईचे जे पैसे आलेले ते उचलायला सुद्धा त्यांना जड जात आहे. त्यांना बँकेत जाऊन त्यांना रिक्वेस्ट करावी लागत आहे की बाबा आमचं जे निधी आलेला आहे आमचं जी रक्कम आलेली आहे ती आम्हाला उचलू द्या, आम्हाला स्वखर्चासाठी हे पैसे लागत आहेत वगैरे वगैरे अशा रिक्वेस्टा करून त्यांचे जे खाते गोठवले गेलेले आहेत शेतकऱ्यांची ती खाती ते बँका थोड्या वेळासाठी अनफ्रीज करत आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या हातात देत आहे. त्यातसुद्धा एक मोठा घोटाळा आहे. त्या रिक्वेस्ट केल्यानंतर ते बँकावाले कर्मचारी काय करत आहेत इझिली ते पैसे शेतकऱ्यांना देत नाहीत. शेतकऱ्यांना त्या समजा 2,000 रुपये जर उचलले तर 200, 250, 500 रुपये ते शेतकऱ्यांकडून घेतल्या जात आहेत. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर बँकासुद्धा शेतकऱ्यांना ती रक्कम फुकट देत नाही. आणि अशातच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची खाती गोठवली आहेत त्या शेतकऱ्यांना अंगठ्यावर बायोमेट्रिकवर बाहेरूनसुद्धा ग्राहक सेवा केंद्रावरूनसुद्धा ही रक्कम उचलता येईना. मग त्यांना चक्रा काय करावं लागत आहे बँकेत चक्रा मारावं लागत आहेत. बँकांच्या ज्या रिक्वेस्ट आहेत त्या करावं लागत आहे. कर्मचाऱ्यांना रिक्वेस्ट करावं लागत आम्ही तुम्हाला 200-500 रुपये काय देऊत आमची रक्कम उचलू द्या अशी रिक्वेस्ट केल्यानंतर ते बँक कर्मचारी शेतकऱ्याला दिवस बँकेत बसवून ठेवून नंतर इव्हनिंगच्या टाईमला वगैरे ते त्या रकमा देत आहेत जेवढी मागली रक्कम तेवढी. त्यात पण मित्रांनो आता ह्या झाल्या स्टेट बँकेची गोष्ट. मध्यवर्ती बँकेत ज्या शेतकऱ्यांचे खाते आहेत ज्या शेतकऱ्यांचे मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतलेले आहेत इतर ठिकाणी काय झालेलं आहे त्या मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी काय करत आहेत जरी शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळीचा निधी आलेला असला 10, 15, 20,000 काय आलेला तर ते मध्यवर्ती बँकेवाले काय करत आहेत 1,000, 2,000 याप्रमाणे शेतकऱ्यांना ती रक्कम देत आहेत. एका दिवसाला 1,000, 2,000 रुपये ही रक्कम देत आहेत. त्यावर 1 रुपयासुद्धा देत नाहीत. मग शेतकऱ्यांना जर 10,000चं काम पडलेलं असेल तर शेतकऱ्यांना 2,000, 3,000 अशी शेतकऱ्यांना रक्कम दिली जात आहे आणि इतर रक्कमासाठी उद्या या असं म्हणल्या जातं.